टॉप 9 मोठ्या बातम्या पाहूयात। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं, जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार। आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयामध्ये ठेवला। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। कालही बाप चोरला बाप चोरला बाप चोरला हे रडगाणं चालू होतं। आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पूजला आणि यापुढेही आम्ही पूजत राहू। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार। मैं दुकान बंद कर दूंगा, मैं कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना। पुढील विधानसभेला ठाकरेंचे 5ही आमदार निवडून येणार नाहीत। नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी काय केलं? उद्धव ठाकरे वर येणार नाही। पुढच्या वेळेला विधानसभेत 5 आमदार नसतील अशी उद्धवची परिस्थिती आहे। शिवसेना एकनाथ शिंदे सुरू आहे आणि उद्धव ठाकरेची बंद अवस्थेत आहे। मंगेशकर रुग्णालयाबाबत ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। रुग्णालय आणि घैसास यांच्यावर अहवालामध्ये ठपका नाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांसारखा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। तर जामखेडमधील कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला अजित पवारांचा बॅनर झळकला। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। पुण्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर। मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर अ मायनॉरिटीची मागणी। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार। 5 मे रोजी पुढील सुनावणी। निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे परिस्थिती। विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं चुकीचं। वक्फ कायद्याला ब्रेक दिल्यानं सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भाजपच्या उद्देशाला सुप्रीम कोर्टाकडून ब्रेक। नाना पटोलेंची टीका। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे। वक्फ सुधारणा कायदा असंवैधानिक, आम्ही विरोध करत राहणार। राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती। ओबीसींची प्रतिक्रिया।